विधान परिषदेतही कुरघोडीचं राजकारण, सभापती शिंदे यांनी रोखले उपसभापती गोरे यांचं फर्मान. शिवसेनेच्या मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा सभागृहात दावा. सातारा पोलीस अधीक्षकाच्या निलंबनाचे दिले होते उपसभापती नीलम गोरेंनी आदेश. शिंदे फडणवीसांनी मिळून साताऱ्याचा वाद शमवला. सातारा प्रकरणी बावनकुळे सामंतांची शिष्टाई फळाला. भाजपा विरोधामध्ये विधानभवनात आंदोलन, सत्तेतलेच सहकारी परस्परांच्या विरोधात उतरले. सत्तेतील सोबती विरोधात गेल्यानं मुख्यमंत्र्यांचा संताप. अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं. हे कसले वाघ, हे तर मार खाऊ मंत्री. भाजपकडून सातारा पोलीस अधीक्षकाची पाठराखण, उपसभापतींची दिशाभूल झाल्याचा आमदार जयकुमार गोरेंचा दावा. लोकसभेच्या आता होणार 815 खासदार. विद्यमान अधिवेशनातच महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार. देशात निवडल्या जाणार 269 महिला खासदार. रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार, पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता. पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार, सूत्रांची माहिती. नेत्यांपाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनाही खरातचे कौतुक. पोपटराव पवार यांच्याकडूनही अशोक खरातवर स्तुतीसुद्धा. विश्वनाथ लहाडेंविरोधातील वक्तव्य वसंत मोरेंना भोवणार. वसंत मोरेंवर अटकेची टांगती तलवार. गोंदबाबा खरातच्या कार्यालयाची गुन्हे शाखेकडून तपासणी. आता आणखी काय सत्य समोर येणार याकडे लक्ष. चौकशी दरम्यान खरातच्या अघोरी कृत्यांचा खुलासा. अघोरी विधीच्या नावाखाली भाविकांकडून उकळायचा पैसे. खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं. सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंचा संताप. कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं आवाहन. खरातच्या अडचणीमध्ये वाढीची शक्यता. आता शिवनिका ट्रस्टची होणार चौकशी. वाद मिटवा अन्यथा मी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतो. महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटील यांचं वक्तव्य.